सर्व राष्ट्रवादीचे नेते आमदार या ठिकाणी आपण पाहतोय आणि दिलीप वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडलेला आहे सुनेत्रा पवार यांच्या नावाचा। तर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला, भुजबळांनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर एकमताने हा प्रस्ताव सध्या मंजूर झालेला आहे। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमधली सगळ्यातही मोठी बातमी, सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। राष्ट्रवादीचं राजकारण पुढचं कुठच्या दिशेने जाणार आहे हे स्पष्ट करणारी ही राष्ट्रवादीची बैठक। यामध्ये आता सगळी निर्णय प्रक्रिया जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या भोवती असेल। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। एकमताने हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। दिलीप वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला आणि आता सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। या ठिकाणी सगळ्या अनुमोदन या ठिकाणी देण्यात आलं। सगळ्या आमदारांची मतं या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। आता संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। राजभवनातल्या लोकभवन या सभागृहामध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा होणार। मात्र या शपथविधीबद्दल मला माहित नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। त्यानंतर पार्थ पवार